लोकसभेच्या जागावाटपावरनं शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका। राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदम यांचा इशारा। सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची आज पत्रकार परिषद। आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी पुढची भूमिका स्पष्ट करणार। नागपूर विद्यापीठातील नमो युवा महासंमेलनावर अनिल देशमुखांचा आक्षेप। राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी? राज्यपालांकडे तक्रार, चौकशी करून कारवाईची ही मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर पहिलाच श्रीनगर दौरा। ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात। राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत। पंतप्रधान मोदींवरती केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा। नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस, दानवे, मुनगंटीवार यांची अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांच्यासोबत चर्चा। उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। रात्रीच्या बैठकीत तब्बल 150 जागांसंदर्भात चर्चा। रविवारी शिक्कामोर्तब। उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक। 100 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा। विद्यमान खासदारांना पुन्हा संधीची शक्यता। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। तर नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला। 10 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।